जाफराबाद नगरपंचायत 2015 मध्ये स्थापन झाली, पण तेव्हापासूनच शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवले जात आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत। कोणतीही प्रक्रिया न करता दूषित पाणी पुरवठा होत असल्याने त्वचेचे आजार बळावत आहे। यावर तातडीने उपाययोजना करून शुद्ध पिण्यायोग्य पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। जाफराबाद या ठिकाणी नगरपंचायत स्थापन होण्यापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती, त्यावेळीही नागरिक नळाद्वारे होणाऱ्या पाणी वितरणावर अवलंबून होते। मात्र नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पाणी पुरवठा आणि वितरण कोणताही फिल्टर न लावता होत असल्याने त्वचेचे आजार आणि इतर आजार वाढल्याचे समोर आले आहे। त्यामुळे जाफराबाद शहरात मोठ्या प्रमाणात खासगी आरो फिल्टर प्लांट सुरू झाले आहे आणि आजतागायत जाफराबादचे नागरिक या खासगी प्लांटवर अवलंबून आहेत। या संदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या सभापतींना विचारले असता खासगी आरो फिल्टर प्लांटमधून वितरित होणारे पाणी सुद्धा पिण्यास योग्य नसल्याचे त्यांचे मत आहे। त्यामुळे जाफराबाद येथील स्थानिक नगरपंचायत अशुद्ध पाणी पुरवते, तर खासगी पाणी विकत घेऊनही ते पिण्यास योग्य नाही, अशी दुहेरी समस्या नागरिकांसमोर उभी ठाकली आहे। नागरिकांनी काय करायचे? लहान मुले तर नेहमीच दवाखान्यात दिसतात असे नागरिक हवालदिल होऊन विचारत आहेत। यावरून जाफराबाद शहरातील पाणी नागरिकांसाठी घातक सिद्ध होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। दरम्यान जाफराबाद तालुका आरोग्य विभागाने देखील पाणी पुरवठा अशुद्ध असून त्यामुळे नागरिक आजारी पडत असल्याचा इशारा दिला होता। मात्र नगरपंचायतच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्वरित पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे। पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या नावाखाली काढलेल्या कोटींच्या बिलांचा विचार करता नगरपंचायत प्रशासन या निमित्ताने शहरातील नागरिकांना पिण्यायोग्य पाणी पुरवेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। शहर जाफराबाद में नगर पंचायत मुख्य अधिकारी साहब से मेरी विनती है कि जाफराबाद में जो नलों को पानी छोड़ा जा रहा है, ये एकदम गंदा पानी छोड़ा जा रहा है। मेरी माननीय मुख्य अधिकारी साहब से विनती है कि पानी अच्छा छोड़े जाइए और जाफराबाद के पूरे 17 के 17 नगर सेवक से विनती है कि पानी की जांच करके पानी छोड़ा जाए, क्योंकि पूरा जाफराबाद 15-15, 20-20 रुपये के फिल्टर लिए जा रहे हैं। पैसे आधे से ज़्यादा फिल्टरों में चल जा रहे हैं। मेरी ये मांगनी है कि जाफराबाद को जो फिल्टर आया है तो इसको जांच होके पानी छोड़ा जाए। मैं शिवसेना अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष है, मेरी ये मांगनी है माननीय मुख्य अधिकारी साहब। पाणी पुरवठ्याचं फक्त पिण्यायोग्य पाणी कधी देणार आपण जाफराबाद शहराला? सध्या जे पाणी पुरवठा सुरू आहे ते जुनी पाणी पुरवठा योजना जी होती सरपंच ग्रामपंचायतच्या काळात त्याच्यावरूनच सुरू आहे। नवीन एक मोठी स्कीम आपल्याकडे मंजूर झालेली आहे 49 कोटीची, त्याच्यामध्ये एक नवीन 2.5 ml फिल्टर प्लांट आहे। तो फिल्टर प्लांट सुरू झाल्यानंतर आपल्याला एकदम म्हणजे प्युअर वॉटर पिणं। आता सध्या जाफराबाद शहरातील लोकांना पाणी पिण्यायोग्य आहे का? तुम्हाला वाटतं का असं? पिण्यायोग्य आहेच ना? तुम्ही पिता का? हो, पितो आम्ही, तोच पण। बरं, आणि केव्हा होणार? आता नवीन 49 कोटीची जी योजना आहे त्याला पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिने आहे। 18 महिन्याच्या आतमध्ये आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। नगरपंचायत जर पिण्यायोग्य पाणी देत असेल तर जाफराबाद शहरामध्ये एवढे 40-50 प्लांट कशाबद्दल? आता काही लोकांना सवय पडलेली आहे पण त्याच्यामध्ये आरोग्याचे घटक काय आहेत का? तो जे पाणी आहे ते आता 50 TDSचं देऊ लागले, ते खरं म्हणजे ते सुद्धा पिण्यायोग्य नाही। त्याच्यामध्ये जे मिनरल्स आपल्याला ह्युमन बॉडीला आवश्यक आहे ते पण नाही। त्याच्यामुळे हा जो पाणी येऊ लागला पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून तोच पाणी चांगलं आहे। मग ते तुम्ही उपलब्ध करा ना लवकर, तेच विनंती आहे, नागरिकांची विनंती आहे। त्याच्यामुळे तुम्हाला त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। आणि पण काय जे जुने साधन आहेत आपल्या इथं उपलब्ध त्याच साधनावरून आम्ही ते लवकर रोटेशन कसं करता येईल आपल्याकडे करतो। साधन संपत्ती बरीच आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने बिल काढू शकता काढा ना, हरकत नाही, परंतु नागरिकांची मागणी असल्यामुळे आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह करतो, तर त्याच्यामुळं तुम्ही ॲज सून ॲज करू शकता। वर्षभराचं काळ सांगताय तर मग त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, आरोग्याच्या समस्या बरेच झालेल्या आहेत। 49 कोटीची जी स्कीम आहे आता नवीन, त्याच्यामध्ये एक नवीन इंटेक वेल आहे, 14.5 किलोमीटरची उद्धरण वाहिनी आहे, एक 2.5 ml वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे आणि गावातील वितरण व्यवस्था
ती फार जुनी झालेली आहे, ती पूर्ण आहे 72 किलोमीटरची वितरण व्यवस्था आहे आणि पाण्याच्या टाक्या 3 आहेत. ठीक आहे, तुमचा विषय मला कळला की बा थोडंसं फार हे सगळे कामं व्हायला कमीत कमी 18 महिने तर लागतील. झालं खेड्यापाड्या नाही ना फार म्हणजे त्यांच्या लेवलला ते करतात प्लांट घेऊन जा इथून पाणी, असं आपण काही करणार आहे का? कसं म्हणू लागेल खेड्यापाड्यांना जे आरो प्लांट एवढ्या मोठ्या गावामध्ये हे शक्य नाही सर. एवढं वार्डामध्ये प्रत्येक वार्ड मेंबरला ते करावं लागेल तेव्हा ते शक्य. प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.